नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. गोष्ट अशी आहे, की एक विहीर असते आणि विहिरी ही खूप खोल असते आणि त्या विहिरीमध्ये एक 5 ते 7 मेंढकं बेळकुंडी आतमध्ये पडतात आणि आतमध्ये पडल्यानंतर ते वर येण्याचा प्रयत्न करत असतात. प्रयत्न करतात, पडतात, प्रयत्न करतात, पडतात. विहिरी खूप खोल असल्यामुळं त्यांना वर चढता येत नाही. आणि जी वर एक 2 मेंढकं असतात, ते त्यांना सांगतात, "नाही, तुम्ही आता वरती येऊ शकत नाही. कारण विहीर खूप खोल आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केला, तर वर येताना तुमचं जे पकडलेलं हात वगैरे असतात, पाय जे आहेत पकडलेले, ते निसरून तुम्ही परत खाली पडल्यानंतर तुम्ही काही जिवंत राहत नाही. त्यामुळे तुम्ही काही वर येऊ नका." मग त्याच्यामधला एक जी बिळकुंडी असते, ते त्याचा प्रयत्न अजिबात सोडत नाही. ते खाली किती वरडलं, वरून किती वरडलं, "तू येऊ नको, येऊ नको" म्हणलं, तर ती सतत प्रयत्न करत राहते. खालच्या जे बिळकुंड्या आहेत, त्यांनी ठरवलं, आता विहीरच आपलं घर, आपण आता इथंच राहायचं कायम. पण एक जी बिळकुंडी होती, तिनं प्रयत्न सोडला नाही, चिकाटी सोडली नाही आणि ती सतत वर चढायचं, पडायची, चढायचे, पडायचं. सतत सातत्य ठेवल्यानं ती एक दिवस विहिरीच्या वरती येऊन पोहोचते, वरती येऊन. मग वरून त्यांनी खाली बघते बिळकुंडी, वर आलेलाच आनंद होतो. पण ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचं असा विषय आहे, की ती बिळकुंडी कानाने बहिरी असते. त्याला सतत खालच्या व्यक्तीनं सांगत होत्या, की "तू वर चढू नको, चढू नको, चढू नको." वरचे सांगत होते, "तू येऊ नको, येऊ नको." ती कानाने बहिरी असल्यामुळं ती काय त्याला ऐकू आलेलं नाही आणि त्याने त्याचा प्रयत्न न सोडल्यामुळं ते वर पोहोचले. आयुष्यामध्ये पण असंच आपल्या बिळकुंड्या येत असतात. ते तुम्हाला सांगत असतात. जे ऐकायचं आहे ते ऐकून घ्या आणि जे ऐकायचं नाही ते सोडून द्या आणि आयुष्यामध्ये कायम प्रयत्नशील राहावा, कायम प्रयत्न करत राहावा, तर तुमच्या आयुष्यामध्ये यश नक्कीच येणार आहे. त्यामुळे कधीही कुठल्याही गोष्टीला कोणी काहीही सांगितलं, तर जे ऐकायचं आहे तेच ऐका आणि आपलं कार्य चालू ठेवा. धन्यवाद.